हाय एव्हरीवन. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे महाशिवरात्री आणि मी आजच्या दिवस माझा तो फर्स्ट व्लॉग जे मी केलं होतं कुंभचं ते एडिट करून पोस्ट करणार. आणि आता मी जिमवरून आली आहे. मस्त एकदम पुश डे झाला आहे वर्कआउट आणि पटपट आंघोळ करते. आज उपवास आहे, सो फ्रूट्स वगैरे आणले आहेत आणि फूल आणले आहेत, सगळं काही. तर मस्तपैकी आंघोळ करते, छान छान देवाची पूजा करते, मंदिरात जाते आणि मग तुमच्याशी भेटते. बाय बाय. माझी पूजा झालेली आहे, हे माझी पूजा झालेली आहे आणि आता आपण बनवूया फराळ. काय मी ऑलरेडी साबुदाणा भिजत घातलं होतं. बघा, हे मी साबुदाणा ऑलरेडी भिजत घालून ठेवलं होतं. आता बनवायचं तर मी तुम्हाला दाखवते की कसं बनवते. मुळात म्हणजे मला बनवता येत नाही, पण येतं, तर ट्राय करूया. चला, तर माझी सगळी तयारी झाली आहे आणि आता आपण बनवू साबुदाणाची खिचडी. चला, मी म्हणजे शूट करायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली आणि ऑनच नव्हतं केलं. तर हे मी गॅस चालू केला आहे. त्यात तू काय म्हणतात त्याला तेल टाकलं आहे. मग यात आपण जिरं टाकूया, मग हिरवी मिरची, मग सांगते. तर गॅस गरम झालेली आहे. गॅस म्हणजे तेल गरम झालेलं, गॅस तर गरमच असते. यात आपण टाकू थोडंसं जिरं. व्हायचं होतं, काही नाही, होईल होत आहे. जिरं झालेलं आहे. त्यात मी थोडीशी मिरची अशी टाकते आहे, कारण खूप जास्त तिखट आम्ही खात नाही. तर एकच मिरची मी अशी क्रश करून टाकते आहे. आणि मग आता टाकूया, काय म्हणतात याला, गॅस कमी करते. विसरली. पीनटचं पीठ नाही, मुंगफली का चुरा. आता हिंदीमध्येच बोलते कारण मला माहिती नाही काय बोलतात. याला पण चांगलेपणे मिक्स करूया, शिजू देऊया थोडा वेळ. लवकरच होतं तसं तर. आणि मी विसरली आहे दही आणायचं आणि लिंबू आणायचं. तर आय डोंट नो कसं होईल. माझा भाऊ जात नाही आहे, मूर्ख येतो. खायला पहिले बघतो, हे सगळ्या गोष्टी नाही आवडत त्याला. तर हे थोडंसं झालं की मग यात मी ओ फक शिट, सॉरी कट करेल का. अरे यार, मी आधी नाही टाकलं. मी आधी टाकले पण आता माहिती नाही ते शिजतील की नाही. तसे तर नरम होते, पण मे बी शिजेल. अरे यार, यात मी मीठ टाकते. फोकस पण नाही होत आहे. हां, यात मी मीठ टाकते चवीनुसार. माहिती नाही कसं होईल आता. मी हे व्हिडिओमुळे विसरली मी. असं होतं लोकांना. असं होतं जेव्हा आपण जास्त हुशार असतो तेव्हा. बघूया, शिजेल तशी तर त्यात काही नाही. आता मी यात साबुदाणा टाकूनच देतो असं वाटतं मला. टाकावंच लागेल. टाकून शेट, आलूमध्ये साबुदाणा की साबुदाण्यामध्ये आलू कळतच नाही आहे. मी किती एवढे भिजत घातले. मला वाटलं जास्त होईल कारण खाणारं कोणीच नव्हतं. मी टाकले कसे बघूया, होईल कसे तर चांगलं. चूक झाली, माहिती नाही कशी लागणार आता ही. मी प्लेटवर पाणी ठेवलं होतं कारण लवकर ते शिजावी, आणि ते चुकून पाणी त्यात पडलं. आता खिचडीचं माहीत नाही काय होणार आहे. असं वाटतं मी खिचडी नाही, मी शिरा खाणार आहे साबुदाण्याचा, ते पण तिखटवाला. काय होईल बघू. म्हणून म्हटलं मला येतं पण नाही येत. काय होतं बघू कशी लागते. फक्त थावसारखी बनवून दे देवा. मोठा फेल झाला आहे. बघूया, जर खाण्यालायक तो हो गया, ठीक आहे, थोडंसं टेक्स्चर ऐसा हो गया. पण मी संध्याकाळी परत बनवणार. तेही मी दही घेऊन येणार किंवा लिंबू आणणार आणि यूट्यूबवरून बघणार, पण बनवणार.
आणि जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत मी बनवत राहणार. टेस्ट बघू. मी जास्त नाही खाणार आहे सध्या, भूक नाही, कारण मी खूप फ्रूट्स खाल्ले, तर थोडंसंच घेतलं मी. छान झालं, असं वाटत नाही, छान झालं, मस्त झालं. उगाचच मी एवढी टेन्शन करायची. येतं मला बनवता, छान झालं. फक्त थोडं आंबट हवं होतं, लिंबू किंवा आपलं दही, मग मस्त झालं असतं. पण ठीक आहे, हे पण छान झालं, असं नाही की म्हणजे चिकट वाटते किंवा अजिबात चिकट वाटत नाही, बरोबर झाले, मस्त झाले एकदम. तर मी झोपली होती, खूप जोरात झोप येत होती, तर मी झोपले. आता पण 5:30 वाजत आले आहेत आणि आता मी जाणार, दही घेऊन येणार, कारण की मी ते बनवणार, काय बनवणार, साबुदाण्याची खिचडी. आणि यावेळेस चांगली, म्हणजे ते पण चांगली झाली होती नो डाऊट, पण अजून चांगली. तर मी किचनमध्ये आली आहे जेवण बनवायला. हे मी खिचडीसाठी भिजत टाकलेलं आहे आणि साबुदाण्याची खिचडीची पण प्रिपरेशन की मी दही पण आणलं आहे. अशी लाईट दिसते छान, अशी अँगल करू. तर दही आणलेलं आहे. आता हे पप्पांसाठी खिचडीच बनवते मी, जास्त काही बनवणार नाही. आणि मग काय, आपल्या आयुष्यात हेच असतो, बायांच्या आयुष्यात, बाई नाही झाले पण मुलींच्या आयुष्यात किचन आणि घर, कितीही कमवलं तरी हे मॅन्डेटरी आहे. सगळी प्रिपरेशन झालेली आहे. हे उपासाचं आहे, यात आहे साबुदाणा, मुंगफलीचे जे काही म्हणतात ते, मिरच्या, बटाटा आणि दही. आणि इकडे मी जेवणासाठी मिक्स व्हेज आहेत, आलू आहे, बीन्स आहेत, अनियन आहेत, मिरची, सोयाबीन, आम्हाला अशी थोडीशी वेजीसोबत आवडते म्हणून, आणि हे सगळे मिक्स आहे. आणि मी खाते अंगूर, काले पिले, काले गोरे, काय, हां तेच ते. तर माझी खिचडी झालेली आहे, मी इकडे चढवलेली आहे. आता आम्ही बनवणार साबुदाण्याची खिचडी. चला, तर पहिले गॅस सुरू करू. पप्पा बोललो याची कढईमध्ये बनवता रे, लेट्स डू इट. यात आपण पहिले टाकू तेल, चिटकणार नाही ते बोललेत. थोडंसं तेल अजून टाकू, ठीक आहे. आणि यावेळेस न चुकता मी पहिले टाकणार बटाटा. गॅस गरम झालेला आहे, तेल गरम झालेलं आहे. यात आम्ही टाकणार थोडंसं जिरं, हे बघा मस्त होतं आहे. आणि मी पहिले टाकणार बटाटा. बघितलं तुम्ही कसे तडतड केले, एकदम माझ्या मम्मीसारखे बटाट्यांनी. इकडे माझी सिट्टी पण होणार आहे. 1 2. आणि यात टाकू थोडीशी मिरची क्रश करून. बटाटे थोडेसे झाले की आपण टाकू हे, आणि मग टाकू हे, आणि मग मीठ टाकू आपण. बस मग संपलं विषय, एकदम सोपं. 1 2 3 4, सिम्पल. तर एकदम छान झाले आहेत. आता हे टाकू, थोडं गॅस कमी करते, टाकू हे, त्याला पण जरा चालू, लवकर होतं ते. आणि पहिलेच एक काम करते, मीठ टाकून देते जरा, चवीचं नमक, सेंदा नमक आहे उपवासाचं, तेव्हाला वेगळं आहे. चवीचं नमक थोडंसं टाकते अजून. बस, आता बटाटे शिजले आहेत माझे, मला खूप चांगलं वाटतं बघून. आणि मग आपण टाकू हे, टाकून देतो वाटलं असतं. आता याला करूया मिक्स. आंबटसाठी मम्मी बोलली टमॅटो पण टाकू शकते, पण मला नको होतं टमॅटो.
मी दही टाकणार. हे थोडंसं झाल्यानंतर माझी कडे पण डान्स करते. याला होऊ देते. तर रेडी आहे खिचडी. मी दाखवते. थोडीशी लागली पण बघ. थांबा. मी यामध्ये सगळं काही टाकलं, पण मी दही वेगळ्याने घेतलं आहे कारण मला यात नको होता म्हणून. आणि मी चिमूटभर साखर पण टाकली होती चवीसाठी. तर हे खाऊन मी सांगते की कसं आहे. आता मी फर्स्ट बाईट खाणार आहे. ही पण चांगली झाली आहे, पण मला असं वाटतं जी सकाळची झाली होती ती जास्त चांगली झाली होती. पण ही पण चांगली झाली आहे, म्हणजे शिजलेलं आहे सगळं. असं वाटतं लिंबू टाकू शकतात, पण लिंबू नव्हतं. तर दही पण टाकू शकतात, पण मी नाही टाकलं, मला वेगळंच आवडतं म्हणून. तर मी हे संपवते, एन्जॉय करते. हे व्लॉग पण मी इथेच संपवते. आता मी हे व्लॉग पण मी इकडेच एंड करते, खाते. मग हां, पुढचं जे पहिला व्लॉग आहे ते आलेलं आहे, जाऊन बघा. आणि ते 9 वाजता येणार. आलं असेल, बघून घ्या. कसं वाटलं, चांगलं वाटलं सांगा मला. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी खाण्याचे पण टाकणार आहेत व्हिडिओज वगैरे. मला आवडतात जेवण बनवायला आणि खायला आणि चारून घ्यायला, तर मी ते टाकेल. ते तुम्ही बघा. काही वाटत असेल तर सांगा आणि मी ते करेल. चालेल. जर चॅलेंज असेल ना, ते पण सांगा, मी पण ते पण करेन. चालेल. ओके, बाय.